डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर म्हणजेच आपल्या भारताचा अभिमान, अतिशय पराकोटीचं खगोलशास्त्रातलं ज्ञान असलेलं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे, आपल्यातून ते निघून गेले आहेत. भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ते आतापर्यंत सर्वांपर्यंत विज्ञानाचा वसा सोपवण्याचं अवीट आणि चिकाटीनं केलेलं कार्य हे सर्वांच्या लक्षात राहण्यासारखं आहे. एक वेळेस चिपळूणमध्ये एका छोट्याशा शाळेत लहान मुलांना द्यायचं होतं व्याख्यान, आणि त्याचवेळी त्यांना अमेरिकेमध्ये एका मोठ्या परिषदेसाठी बोलवलं, पण त्यांनी अमेरिकेत जाणं नाकारलं आणि ते चिपळूणला त्या शाळेत मुलांशी संवाद साधायला गेले. केवढा मोठा देशभक्त, त्यांना मानाचा मुजरा. मुंबई वरळी येथील नेहरू प्लॅनेटोरियम म्हणजेच खगोलशास्त्राबद्दलची इत्थंभूत माहिती देणारा एक मोठा उपक्रम हाही जयंत नारळीकर यांच्या प्रेरणेतून साकार झाला आहे. माझ्या लहानपणापासून आम्हाला शाळेत युरेका नावाची एक वैज्ञानिक पत्रिका मिळायची, ज्याची किंमत ₹2 होती, पण त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध प्रयोग करण्याच्या सूचना केल्या जायच्या. अशा प्रकारची ₹2ची वैज्ञानिक पत्रिका मिळवण्यासाठी आम्ही 2-4 डोकी दिवसरात्र शाळेच्या फेऱ्या मारत बसायचो. आता कळतं की लहान मुलांपर्यंत विज्ञान रुजवण्यासाठी जयंत नारळीकर यांनी किती अतोनात प्रयत्न केले असतील. संकल्पनेतील महत्त्वाचा भाग म्हणजेच न्यूटन यांनी ज्या सफरचंदाच्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्या झाडाचं बी रूपात संगोपन करून त्याचं झाड पुण्यातील आयुका या वेधशाळेच्या प्रांगणात लावणे, हा सगळ्यात मोठा पराक्रम जयंत नारळीकर या संशोधकाने करून दाखविलेला आहे. आणि याच झाडाच्या शेजारी न्यूटन, आर्यभट्ट, गॅलिलिओ अशा अनेक खगोलशास्त्रज्ञांचे पुतळे आहेत. जेव्हा आपण ह्या आयुका वेधशाळेच्या प्रांगणात जातो, तेव्हा आपल्याला ह्या गुरुत्वाकर्षण विषयाची प्रचिती या ठिकाणी स्वतःहून येते, आणि त्या पाठीमागचं जे काही अभिमानास्पद वर्तन आहे त्याची आपल्याला खरोखरीच जाणीव होते. म्हणूनच एकदा तरी आयुकामध्ये जाऊन त्या सफरचंदाच्या झाडाखाली बसून त्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाची एक अनुभूती घेणे हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असायला हवं. याच अवलियानं कोल्हापुरात जन्मलेले जयंत नारळीकर यांनी अत्यंत साध्या स्वरूपात जीवन जगणं पसंत केलं. त्यांच्या पत्नीही अतिशय मोठ्या वैज्ञानिक होत्या आणि त्यांना पुरेपूर साथ दिली. याच वेळेला त्यांनी आपल्या मराठी वाङ्मयामध्ये भरपूर असे प्रकारचे ग्रंथ प्रकाशित केले. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी लिहिलेली छोटी छोटी मराठी पुस्तकं ही विज्ञान आणि खगोलशास्त्राबद्दल बरंचसं ज्ञान देऊन गेली. खरं म्हटलं तर खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ज्या गोष्टी व्यावहारिक जगात मांडता आल्या नाहीत, त्या त्यांनी कादंबरी स्वरूपामध्ये, पुस्तकांच्या स्वरूपामध्ये, गोष्टी स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील प्रेषित, यशाची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत आलाय, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, नभात हसरे तारे,
अशा प्रकारची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती. मंगला नारळीकर याही अतिशय उत्तम लेखिका होत्या. त्यांनीही बऱ्याच ठिकाणी आपलं लिखाण केलेलं आहे आणि याच दोन्ही पती पत्नींनी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जे काही खगोलशास्त्राबद्दल लिहिलेलं आहे त्यामुळे खरोखरीच मराठी भाषेला, मराठी वाङ्मयाला एक नवीन उंची प्राप्त झालेली आहे. काही वेळेला असं वाटतं की आपल्या मुलांना कुठली पुस्तकं वाचायला द्यावी, पण खरोखरीच मला खरंच वाटतं की जयंत नारळीकर यांनी लिहिलेली ही जी सर्व पुस्तकं आहेत ही जर आपण आपल्या पाल्याला हळूहळू वाचायला दिली तर त्याची खगोलशास्त्राबद्दलची आणि मराठीची गोडी खूप चांगल्या प्रकारे विकसित होईल यात तीळ मात्र शंका नाही. यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा मी जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांच्या संदर्भात माहिती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळून चुकलं की आपण समुद्रातून एक थेंब उचलत आहोत. त्यांचं समग्र ज्ञान हे एवढ्याशा छोट्याशा चित्रफितीत सामावलं जाणार नाही. तरीही त्यातील काही पुस्तकांची मुखपृष्ठ आणि त्यांच्या संदर्भातली माहिती मी या यूट्यूबच्या माध्यमातून आपणास देत आहे. खरोखरीच या पुस्तकांपैकी काही पुस्तकं जरी कोणी वाचली आणि त्याचा अभ्यास केला तरी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून दिलेल्या माहितीचा काहीतरी उपयोग झाला असं मी समजेन. या समग्र साहित्यापैकी मला आवडलेलं पुस्तक म्हणजे प्रेषित. या प्रेषितमधली एक कल्पनाशक्ती तुमच्यासमोर उलगडण्याचा एक प्रयत्न करतो. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी अनेक ठिकाणी खगोलशास्त्राचा अभ्यास केला. या संदर्भात अनेक प्रकारे त्यांनी त्याचं संशोधन केलं. यावेळी परग्रहावरची जीवसृष्टी ही आपल्या ग्रहावर वास करते या प्रकारच्या संकल्पनेला धरून त्यांनी या प्रेषित या पुस्तकामध्ये आपलं मत मांडलं आहे. त्यांच्यामध्ये ते असं म्हणतात की परग्रहावरचे परजीवी आपल्याच पृथ्वीवर आपल्या स्वरूपात जगण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं जीवन जगतात आणि ते आपल्याला कळू शकत नाही. अशा प्रकारचं क्लिष्ट आणि एक मजेशीर कथा या प्रेषित या पुस्तकात दिलेली आहे. ती कथा वाचताना केव्हा पुस्तक संपतं हे आपल्याला कळत नाही आणि खरोखरीच ज्या गोष्टी त्यांना विज्ञान किंवा वैज्ञानिक म्हणून मांडता येत नसतील त्या गोष्टी त्यांनी आपल्या छोट्याशा कादंबऱ्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण कधी कुतूहलाने परजीवी किंवा हे आपल्या पृथ्वीतलावर येतात का किंवा त्यांच्याबद्दल काही ज्ञान आहे का याबद्दल कधी विचारच केला नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये अजून काही करिअर करता येईल का याबद्दलही विचार केला नाही. पण खरोखरीच सांगतो की ह्या गुणवंत वैज्ञानिकानं जे आपल्याला दान दिलेलं आहे त्या दानाचा पुरेपूर उपयोग करून घेणे आणि आपल्या राष्ट्राला मोठं करणे हा जो कोण उद्देश आहे तो सार्थकी लावण्याचं काम प्रत्येक भारतीयांचं आहे. देशाचा विकास आणि विकासासाठी खगोलशास्त्राची माहिती ही जनसामान्यापर्यंत पोचवावी
ह्या एकाच उद्देशानं या महामानवानं आपलं संपूर्ण आयुष्य हे खगोलशास्त्रासाठी वाहिलं होतं आणि साध्या आणि सोप्या स्वरूपात ही माहिती जनतेसमोर त्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून दिलेली आहे. आकाशाशी जडले नाते हे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या अभ्यासवृत्तीचा परिपाकच म्हणावा लागेल. वैज्ञानिक कथा, कादंबऱ्या याच्याही पलीकडे जाऊन मुलांना सोप्या भाषेत छान असं कसं ज्ञान देता येईल यासाठी परिपूर्ण माहिती या पुस्तकात दिलेली आहे. कधी काळी जर हे पुस्तक कोणी वाचलं तर त्याला खरोखरीच या सर्व विचारांचा परिपाक या पुस्तकात पाहायला मिळेल. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात हे पुस्तक असायला हवं आणि त्याचं पारायण व्हायला हवं एवढीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि या यूट्यूबद्वारे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच याबद्दल प्रतिक्रिया कळवा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.